नमस्कार. आज आपण करायला सोपे, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे डाळव्याचे म्हणजेच फुटाण्याचे मोदक तयार करणार आहोत. फुटाणे जर नुसते खायला कंटाळा येत असेल तर त्याऐवजी तुम्ही हे मोदक तयार करू शकता. हे मोदक जेवढे दिसायला छान दिसतात तेवढेच ते खायला देखील खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते एकदा बघून घ्या. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी हे 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे आहेत. हे फुटाणे अगोदरच भाजलेले असतात त्याच्यामुळे ते भाजण्याची गरज नाही, पण जर का ते मऊ पडले असतील तर ते मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले चणे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. सोबतच अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. आणि सुंठ देखील किसून घातलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल किंवा वेलचीची पूड देखील घालू शकता. हे सगळं मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे ही पावडर तयार झालेली आहे. ही पावडर दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केले. आता त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे 1 ते 2 चमचे तूप घालायचं. तूप ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. फक्त मोदकच नाही तर एरवी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून खाऊ शकता. तूप आता छान मिक्स झालेलं आहे. आता मोदकाच्या साच्याचा वापर करून मी त्याचे मोदक बनवून घेणार आहे. मोदकाच्या साच्याला आतल्या बाजूनी भोपळ्याच्या बिया लावलेल्या आहेत. भोपळ्यांच्या बिया ह्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचे काप देखील लावू शकता. आता हे तयार केलेलं मिश्रण ह्या साच्यामध्ये दाबून भरायचं आणि मोदक तयार करायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आतमध्ये ड्रायफ्रूट्स किंवा गुलकंदची स्टफिंगसुद्धा भरू शकता. अगदी स्वस्तात मस्त आणि खायला देखील खूप स्वादिष्ट असणारे हे मोदक तसेच आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहेत. कारण प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये फुटाणे हे सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहेत. अशा प्रकारे पहिला मोदक हा तयार झालेला आहे. तुम्ही हे लाडू बनवताना जर तुम्हाला गूळ वापरायचं नसेल तर खजुराचा देखील वापर करू शकता. त्यामुळे घरच्या घरी शुगर फ्री हेल्दी लाडू तयार होतील. रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा. ही सोपी आणि हेल्दी अशी मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.